डॉक्टर DYSP विजय सोनवणे सर तुम्हाला सांगत आहे. आता सगळ्यांना मी परिचय दिला, परत काही वेळ घेत नाही. तर आपल्या शरीरामध्ये जेवढ्या काही आजारांना आपण आमंत्रण देतो ते सर्व म्हणजे पहिल्या गोष्ट म्हणजे आपलं खाणंपिणं. खाण्यापिण्यावरती आपलं नियंत्रण राहत नाही. जंक फूड वगैरे हे जे प्रकार आहेत ते पण आपल्यामध्ये जास्त प्रमाणात येतात. त्याच्यानंतर आपण म्हणतो की आपलं पोट साफ होतं आहे, स्वच्छाला जातं म्हणजे आपलं पोट साफ होतं आहे असा आपला एक आपला हे अंदाज आहे की आपलं पोट साफ होत आहे. परंतु आपल्या शरीरामध्ये आता जसं पाईप आहे, नळा आपण पाईप जोडलेला आहे, त्या पाईपामध्ये जर बघितलं तुम्ही असं जर बोट फिरून पाहिलं तर आतून तुम्हाला काय मिळते, चिकट घाण मिळते नाही का, चिकटलेली असते ती. तसे आपले लहान आतडे मोठे आतडे यामधनं जे अन्नाचा संचार होतो, जसं आपल्याला म्हणजे तो जसं तुम्ही आपल्या शरीरामध्ये आपण जसे अशा प्रकारचे अन्न खातो ते संपूर्ण अन्न आपलं पचतं आहे का, ते अन्न आपलं सडतं आहे का, त्यातनं जो मल होतो तो कडक होतो आहे का, तो मल आपल्याला त्रास देतो आहे का, मलामधनं जंतूंचे बॅक्टेरियाची निर्मिती होते का, ते आपल्याला समजत नाही. मग आपण हळूहळू म्हणतो माझे मळमळ होते आहे, पोट दुखतं आहे, पोट कुटकुट करतं आहे ना. मग त्यासाठी आपण काय करतो, बऱ्याचशा गोष्टी चूर्ण घेणे, काहीतरी कुठलं तरी औषध घेणे, एरंडलचं तेल घेणे, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आपण त्यातनं करतो. आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्याला ज्या पोटामधनं जेवढे आजार आहेत ती जी पोटामधनं जी क्रिया आपली व्हायला पाहिजे ती नेमकी नीट होत नाही. त्यासाठी काय आहे तर एक हा एनिमा पॉट आहे. हा कोणाकोणाला माहिती आहे, तुम्हाला माहिती असेल. हां, एनिमा हा असा प्रचलित याला आपण काय करतो की मी तुम्हाला यूज कसा होतो याचं मी सर्वात पहिले माहिती देतो. हा एक पॉट आहे, प्लास्टिक पॉट आहे, हलका आहे, खूप महाग नाही आहे, 100-1 रुपयापर्यंत मला वाटतं. हा 150 म्हणजे सर्व टोटल जर झालं तर ते 120 ते 130 पर्यंत आला. हा आहे एनिमा पॉट. याला ही जी नळी दिलेली आहे ही नळी आपल्याला ह्या बाजूला जोडायची. आता आपण एनिमा घ्यायचा आहे, सोपा आहे, अगदी सोपा आहे, खूप काही याला मोठी अडचण येत नाही. आपल्या